आणि आता फायनली माझेही बटाट्याचे वेफर्स म्हणजे चिप्स बनवून तयार होते. आता यासाठी काय काय केले ते व्हिडिओमध्ये पुढे तुम्ही पाहाच. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज बटाटे आणले होते, तर चला म्हणलं त्याला पाण्यात टाकून ठेवावं आणि याचे चिप्स करावं. तर दरवर्षीच करत असते मी, पण बघा त्याच्या अगोदर इथं हे मनी प्लांट लावून घेतले. आणखी एक मी, ते खूपच छान वाढत होतं, पाण्यामध्ये मस्त ग्रो होत होतं. चला म्हणलं इथे एक लावून घेऊ. आता ही काचेची सुंदर अशी बाटली होती माझ्याकडं, त्यातच लावलं आहे मी. ट्रान्सपरंट असल्यामुळं खूप छान वाटत होतं ते. आणि मग इथं ही आता बटाटे किसायची खूप सोपी ट्रिक आहे. थोडंसं त्याच्या म्हणजे त्या पिलरनं थोडंसं पील करून घेतले होते, पण एवढं त्याला खूपच वेळ लागत होता. त्यामुळं आता हे केले. मग ती वीट स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवली आणि त्यावरती असे बटाटे थोडे घासले की त्याच्यावरची साल निघत होती. आणि मेन म्हणजे जास्त सालीला जातही नव्हते बटाटे. मग तुरटीच्या पाण्यात मी सगळे चिप्स असे काढून घेतले. आणि हे बटाटे मोठे मोठे असल्यामुळं खूप छान चिप्स पडत होते. अगदी छोट्या पापडा एवढे असे हे चिप्स होत होते. आता हे प्रमाण म्हणसाल तर हे 10 किलोच्या जवळपास आहेत बटाटे. थोडेफार खराब वगैरे निघाले त्यामध्ये, त्यामुळं मग आता साधारणतः 9 किलो आहेत हे बटाटे पूर्ण. मग आणि हे पहा, हे असे खूप छान चिप्स होत होते आणि वाळल्याच्या नंतरही एवढे छान झाले होते. एवढे असे काही लहान झाले नाहीत. आता वाळून तर लहान होतातच, पापड म्हणा चिप्स असं काही. मग आता करायला हेच प्रोसेस थोडीशी कठीण जाते. आता दुसऱ्या दिवशी शिजवणं आणि हे मग तेवढं काही लागत नाही. आणि मेन याचं किचकट काम म्हणजे वाळू घालणं. तर हे मला तर एवढं कंटाळवाणं काम वाटते. तर प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे, पण करावं तर लागतेच. मग सगळे इथं मी वेफर्स आता हे असे खिसणीतून काढून घेतले, म्हणजे त्याचे सगळ्या बटाट्यांचे चिप्स केले. आणि मग नंतर ते तुरटीच्या पाण्यात ठेवले. आता हे रात्रभर ठेवले होते मी पाण्यामध्ये, कारण एकाच दिवशी सगळं काय आपल्याला तर शक्य नाही. मग सकाळी सकाळी उठलं की म्हणलं ते टाकता येते. आता ही पूर्वतयारी त्याचीच चालू आहे. इथं वर नळाला पाणी आलं होतं, तर खालून वर पाणी म्हणजे वरती चूल आहे, चुलीवरतीच मग शिजवायची होते. तर गॅसवर वगैरे तर काही परवडण्यासारखं नाही. आणि असंही आमच्या गावाकडे सगळं काही चालतं, चूल वगैरे. आणि मस्त वाटते वरच तिथल्या तिथंच शिजवलं की लगेच टाकायला. आणि वातावरण खूप छान झालं होतं. आता एकदमच 2 नळांना पाणी आलं होतं. मग आता इथं दुसरं तर काही नव्हतं माझ्याकडं. हा जो जर्मनचा डब्बा होता त्यात पाणी भरून ठेवलं मी, म्हणजे आदल्या दिवशी थोडंसं अशी पूर्वतयारी केली की दुसऱ्या दिवशी लगेच आपल्याला त्याच कामाला लागता येते. आणि मेन म्हणजे वेळ लागत नाही जास्त. आता हा दुसरा दिवस आहे. सकाळी सकाळी मस्त वातावरण झालं होतं आणि थोडं थंडही वाटते. मग इथं आधण ठेवलं. आता पातेल्यामध्ये पाणी टाकून ठेवले. जरा लहानच झालं होतं पातेलं, थोडंसं मोठं ठेवायला पाहिजे होतं, म्हणजे कसं जास्त एकाच वेळी झाले होते. आता मला हे 2 ते 3 बॅचमध्ये संपवावं लागलं. 3 बॅच झाल्या याच्या आता एवढ्याच बटाट्यांच्या, कारण जरा पातेलं जास्तच लहान झालं होतं. मी तर आधण आलं की याला ही प्रोसेस जास्त वेळ काही लागत नाही. 10 मिनटामध्ये हे एका वेळचे बटाट्याचे जे चिप्स आहेत ते शिजत होते. पण जास्त किचकट म्हणलं तर तेच एक 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 वाळू घालणं. पापडासारखंही नाही आपण पळीनं टाकलं का मग पटपट पटपट टाकत जायचं, असंही नाही. याला हाच जरा जास्त वेळ लागतो आणि मला तेच जरा बोरिंगच वाटते. मग असं होतं. आता इथे सगळ्यांनी मदत केली त्यामुळं माझं लवकरच काम झालं होतं. मग या म्हणजे आता आम्ही मीठ तर काही खात नाही उपवासाला, त्यामुळं जे सेंधव मीठ राहते किंवा मग सेंबलोन म्हणतात आमच्या इकडं, तो टाकून घेतला होता मी यामध्ये. आता हे अशा कलरचा काय आला आहे माहीत नाही. तर नेहमी तर पांढराच असते, पण यावेळेस पहिल्यांदाच मी असा बघितला आहे. आता असेल हे मग टाकून घेतला. आता त्याच्या प्रमाणानुसार आता काही काही जण जे हे बटाट्याचं म्हणजे आपण जे चिप्स केलेत त्याचं जे पाणी उरलेलं राहते उकडलेलं त्यामध्ये पापड करतात म्हणे. पण काय माहिती आहे तुरटीच्या पाण्याने वगैरे ते कसे लागत असतात. आम्ही तर काही एकदाही ट्राय केले नाहीत आणि होतही नाही, कारण ह्यालाच वेळ लागते जास्त. मग आणखी ते म्हणलं की आपलं काम भरपूर वाढते. त्याच्यामुळं मी हे काही वापरात आणलं नाही, टाकूनच दिलं. म्हणतात चांगलं होतात, पण ते तुरटीच्या पाण्याने बहुतेक तर मला वाटते चांगले व्हायचे नाहीत. बघूत कधी तर ट्राय करून वेळ भेटला तर, म्हणजे ज्यावेळेस आपले वेफर्स कमी असतात त्यावेळेस. आता हेच आधीच जास्त असते आणि त्यात मग ते दुसरं काम म्हणलं की नको वाटते आपल्याला. त्यामुळंच आता इथं मी ह्या ज्या साड्या आहेत आता ह्याच साड्या यूज करत आहे. म्हणजे एकदाच त्या कोऱ्या असल्यामुळं आपण काय वापरात नसतात एवढ्या, मग म्हणूनच ह्याच साड्या घेत असते मी. आणि याच्यावरतीच वाळू घातले. आता धोतर वगैरे तर काही नव्हतं, होतं ते एक, त्याचं आता काय अवस्था म्हणजे खराब झाली, कारण आता कोणी वापरतच नाही त्यामुळे ते नाही. मग आता याच्यावरती हे असं एक 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 टाकून घेतले वेफर्स. आता याला खूप वेळ लागला एका ह्याच्यानुसार. मग आता ही दुसरी बॅच आहे माझी.
आता परत त्याच पाण्यामध्ये टाकलेत मी, दुसरं काही नवीन पाणी वगैरे घेतलं नाही, पण थोडंसं जे शेंबेलोन आहे तो टाकून घेतला आहे, म्हणजे त्याचा आणखी खारटपणा थोडासा येईल त्यात म्हणून. कारण पहिल्यांदा आपण हे केलं ते चिप्सच्या ह्याच्यासोबत गेला असं म्हणून प्रत्येक बॅचला मी असं थोडं शेंबेलोन टाकून घेतलं आहे. आणि मग हे असे एक एक करत चिप्स सगळे वाळू घातलेत. आता मी काही एकटीनेच घातली नाही, तर सगळ्यांनीच, उलट मला साईनं तर खूप मदत केली यामध्ये. त्यानेसुद्धा हे सगळे आता हे सगळे चिप्स करेपर्यंत हे अशा प्रकारे ऊन आलं होतं. पण आता ऊन लागत होतं, सकाळी लागल्यामुळं जवळपास 6:15 सुमारास मी लागले होते. आणि याला 2 ते 2.5 तास लागले पूर्ण सगळं काही व्हायला, वाळू घालणं ते मग चुलीवरती उकडणं वगैरे. आणि सुदैवानं आज वारं काहीच नव्हतं, त्यामुळे मस्त झालं. नाही तर वारं जर असलं तर मग खूप परेशानी होती, कारण तो जाळ टिकून राहतच नाही आणि सगळं मग कचरा वगैरे उडते. आता फायनली असे वाळून वेफर्स तयार झाले होते. आता काढले कसे किंवा म्हणजे एक गोळा केलेले मी काही एवढं व्हिडिओ घेतला नाही डीपमध्ये, शक्य होईल तेवढेच व्हिडिओ घेत असते, कारण लेकरं लहान आहेत सगळेच व्हिडिओ घ्यायला आणि मग कामालाही वेळ होते, त्यामुळं नंतर मग डब्यामध्ये भरून ठेवले. आता हे जवळपास 20 किलोच्या जवळ आहे डब्बा, कमीच असेल थोडाफार, म्हणजे सगळे दोन्ही मिळून असतात एवढे माझे आता हे वेफर्स म्हणजे डबे भरले होते वेफर्सनं. आणि छान झाले होते. मग थोडेसे तळून बघितले, तर तळल्याच्यानंतरही अगदीच पांढरे शुभ्र झाले होते चिप्स. चला तर मग कोणाकोणाची उन्हाळी वाळवणातील आता हा पदार्थ झाला आहे, त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही काय काय केले तेही माझ्यासोबत नक्कीच कमेंटमध्ये शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.